नमस्कार मंडळी, बघून कळतेच आज काय बनणार आहे ते. बघा कसं क्रिस्पी क्रिस्पी दिसतंय आणि मस्त असं तुटतंय. तर ती आहे आलू भुजिया किंवा सेव सुद्धा म्हणू शकता तुम्ही. तर चला बघूया रेसिपी. मी बटाटे उकडून त्याला चांगलं खिसून घेतला आहे आणि तो जो खिस आहे एक वाटीभर आहे समजा. आणि त्यानंतर सेम त्याच वाटीने मी 1.5 वाटी हे बेसन पीठ त्यामध्ये घालत आहे आणि ते आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी न वापरता थोडंही घेतलं तरीही चालेल, कारण आपला जो बटाटा आहे तो अगोदरच उकडलेला आहे आणि तो ओलसर आहे. त्यानंतर आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत मसाले: हिंग, हळद, काळे मिरे पावडर, चाट मसाला, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ. त्याला मस्त मळून घेऊ बघा. आणि हे जे भांडं आहे हे सर्वांच्याच घरी असणार. त्यालाही आतून तेल लावून घ्या आणि जो काही आपण हा गोळा करणार आहोत बेसनाचा त्यालाही तेल लावून घ्यायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर हे भांडं व्यवस्थित बंद करून आपल्याला चांगलं गरम तेलामध्ये त्याला सोडायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं सोडत आहे. इथे खूपच जास्त ताकद लागते खरं तर. बघू शकता एकदम अशी मस्त तळल्या गेली आहे आणि एकदम छान आकार सुद्धा आला आहे त्याला. हे आपण बाजूला ठेवू आणि परत दुसरी एकदा शेव टाकू. ती पण अशी त्याच प्रकारे सेम टाकायची आहे आपल्याला आणि तिलाही चांगल्या प्रकारे तळू द्यायचं आहे लालसरच. ही पण बघू शकता दोन्ही साईडने आपल्याला त्याला चांगल्या प्रकारे तळून घ्यायचं आहे. आणि ही शेव सुद्धा तयार झाली आहे. हिलाही आपण काढून घेऊ. किती मस्त असं दिसत आहे बघा. दोनदा शेव काढून झाल्यानंतर आता तर मी प्रोच झाली बाई. आता एकदम मस्त शेव निघते माझ्याकडनं. आणि ही पण आपण काढून घेऊया मस्तपैकी. छान दिसते ही पण. माझे व्हिडिओ बघत असताना कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला कळू द्या कोण कोण माझे व्हिडिओज बघत आहे ते. तुम्ही जर आलू भुजिया बनवत असाल, तुमची रेसिपी काय आहे, यापेक्षा वेगळी आहे का, तीही मला नक्की कळवा. मी ती पण ट्राय करेल. आपण बनवलेल्या शेवची प्रत्येक लेअर वेगवेगळी आहे आणि ती बघा एकावर एक मी ठेवत आहे आणि कशी मस्त दिसत आहे. मी तुम्हाला तोडूनही दाखवते. मस्त अशी क्रिस्पी दिसेल. बघू शकता तुम्ही. आणि हे बघा किती आरामात ती एकदम तोडल्या जाते आणि एकदम क्रिस्पी अशी वाटत आहे आणि क्रिस्पी अशी झाली सुद्धा आहे. धन्यवाद. बाय बाय.